लोणार तालुक्यातील बीबी परिसरामध्ये अतिवृष्टी होत असून कालपासून ढगफुटी सदृश पाऊस कोसळत आहे। मागील आठवड्यात पावसाने थोडी विश्रांती घेतली होती, पण कालपासून अचानक सुरू झालेल्या पावसामुळे सर्वत्र नदी नाले ओसंडून वाहून त्यांचा पूर आला आहे। तसेच बीबी येथील शेतकरी रवींद्र भास्कर हिवाळे यांच्या शेतामध्ये पाणी साचलं असून त्याला तलावाचं स्वरूप आलेलं आहे। तर रस्त्यावरून वाहत जाणारे नदी नाल्याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात घुसल्याने या शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालंय। पेरणी करून झाल्यावर या आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे त्यांच्यावर संकट कोसळलं असून संबंधित विभागाने पंचनामा करून शेतकऱ्याला लवकरात लवकर आर्थिक मदत करून झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याची आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी। आज आपण आलेलो आहोत बीबीच्या एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये। जवळपास कालपासून 20 तास झाले सतत मुसळधार पाऊस, म्हणजे ढगफुटी सदृश्य पावसाचं वातावरण तयार होऊन तसा पाऊसही चालू झालेला आहे। या परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली असून परिसरामध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडत आहे। असेच आपल्या इथे एक शेतकरी आहे, त्यांच्या शेतामध्ये या तलावाचं स्वरूप झालेलं आहे। यांचा जो माल आहे हा सगळा पाण्याखाली गेला असून त्या शेतकऱ्यांचं लाखोचं नुकसान झालेलं दिसत आहे। बघूया आपण त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या। भाऊ, आज आपण इथे तुमच्या शेतामध्ये आलो आहे आणि तुमचं नुकसान किती झालंय ते एकदा आम्हाला सांगा। मी बीबी येथील रहिवासी असून एक सामान्य शेतकरी आहे। माझी बीबी शिवारामध्ये गट नंबर 97 शेती 4.25 एकर आहे आणि पूर्ण रोडच्या पाण्यामुळे पूर्ण शेती ही तलावासारखी झालेली आहे। तरीही संबंधित शेतकऱ्याची सरकारने काही मदत करावी अशी माझी विनंती आहे। तात्काळ यांची दखल घेऊन त्यांना मदत करावी आणि त्यांच्या पाण्याची जो येणारा स्रोत आहे तोही त्या बांधकाम विभागाच्या जो रस्ता झालेला आहे, रोड झालेला आहे कुंभेफळ बीबी, त्यांनी सुद्धा दखल घेऊन ते पाणी सुरळीत कसं जाईल याची सुद्धा तात्काळ दखल घ्यावी अशी या शेतकऱ्याची मागणी असून पूर्ण शेती मी ब्रह्मानंद वाकोडे, लोणार तालुका प्रतिनिधी, न्यूज मराठी 24/7 साठी ब्रह्मानंद वाकोडे। चापोली जिल्हा परिषद शाळेच्या मैदानात साचलेल्या कचऱ्यामुळे वातावरणात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि रोगजंतू वाढले आहेत। यामुळे मुलांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या परिस्थितीला ग्रामपंचायतीचे झालेले दुर्लक्ष जबाबदार आहेत। शाळा परिसराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असताना देखील कोणतीही स्वच्छता मोहीम राबवली जात नसल्याने निदर्शनास आले। या संदर्भात ग्रामस्थ आणि पालक यांचा संताप उफाळला असून जर त्वरित कार्यवाही केली नाही तर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलाय। दत्तात्रय बेंबडे, मराठवाडा हेड आपल्या सोबत आहे। कचरा कशा पद्धतीने आहे आणि इथे डुकरं खेळतायत। हे बघा, डुकरं विद्यार्थ्यांना खेळायच्या जागेवरती डुकरं खेळतायत। म्हणजे आपण म्हणतो की लहान मुलं उद्याचं देशाचं भवितव्य आहेत। मुलांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, मोबाईलवर नाही खेळलं पाहिजे। पण मुळामध्ये मला असं म्हणायचं की जर ह्या जिल्हा परिषदच्या मुलांना खेळायला ग्राउंड शिल्लक राहिलेलं नाहीये, या ग्राउंडवरती जर कचरा आणि डुकरांचा खेळ होत असेल तर काय करते आपली ग्रामपंचायत? काय उद्याचं भविष्य असणार आहे आपल्या मुलांचं? बघा, त्या बाबांचं लघवीकरण चालू आहे शाळेच्या ग्राउंडवरती। ते सगळं पूर्णपणे कचऱ्याचं ग्राउंड झालंय। इथे बाजूलाच पशुवैद्यकीय दवाखाना आहे, त्यांची पण जनावरं तिथेच असतात। हे बघा, जनावरं पण तुम्हाला दाखवतोय। म्हणजे या मुलांनी खेळायचं कुठं? जिल्हा परिषदच्या ग्राउंड मध्ये या लहान मुलांनी खेळायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे। या संदर्भात आपल्यासोबत मुख्याध्यापक पण आहेत। सर, तुमच्या मुलांनी खेळायचं कुठं? आता कचरा म्हणजे तो कचरा कुठेच नाही, तो जिल्हा परिषदच्या ग्राउंडवर आहे। 180 विद्यार्थी त्या शाळेत शिकतात। काम कोणतं झालंय मी हे विचारत नाही आपल्याला, पण ग्राउंड वरची स्वच्छता का नाही झाली तेवढ्या संदर्भात ग्रामपंचायतचे कर्मचारी आठवड्याला एकदा तिथलं जाऊन झाडलोट ते सगळं करतात। याच्या व्यतिरिक्त आता जेव्हा पाऊस पडला आपण BSC पावडर हे तिथं टाकता, खराब होतं हे वास्तविकता आहे। स्वच्छ झालं की पुन्हा नंतर लोक तिथं मुतारी करतात, घाण होते, तुम्ही म्हणल्यासारखं डुकरं येतात, हे सगळंच आहे। त्यावेळेस माझे कर्मचारी गेलेत, तुम्हाला बघितलं तर माझ्याजवळ फोटो पण आहेत, व्हिडिओ पण आहेत, कर्मचारी सुद्धा जातात, तशा नोंदी पण आहेत। हे तरी वास्तव मान्य का? आता काढून ते निरंतर प्रक्रिया आहे ना, मी कुठं नाही म्हणत। लॅब झालं हे नक्की आहे। लॅब्स पूर्ण म्हणता येणार नाही। किती लॅब झालं?
3.5 लाखाचा लॅब झाला ना. याला जबाबदार काम झालं नाही वेळेवर. नाही, याला जबाबदार जबाबदार आता आम्ही पंचायतच म्हणावं लागेल ना. मुळे नाही, ग्राउंड तुमचंच आहे. आमचंच ग्राउंड आहे. तुमच्या शाळेचं हे आमच्या नक्की आहे? शाळेचं नक्की आहे. आमची 7/12 आहे, 100% आहे. कचरा भरपूर आहे, नक्की कचरा आहे. भरपूर आहे, नक्की आहे. डुकरं आहेत, नक्की आहे. डुकरं आहे, नक्की आहे. लोक लघवीला जातात, हे नक्की हो, आहे. नक्की आहे सर. सरपंचांना तुम्ही कधी बोलला नाहीत का? बोलला सर, तोंडी त्यांना कल्पना दिली सारखी जरा घाण जास्त झाली आहे, ते घाण काढा. त्याच्या संदर्भात काय म्हणले ते? वारंवार तोंडी काढून घेऊ किती म्हणले ते. दिवसापासून मागे पाठपुरावा करतात? आता शाळा सुरू होण्याच्या अगोदर 2-4 वेळेस म्हणलं. नळेगावच्या नंतर चापोलीची आहे आणि फंडही भरपूर आहे. शाळेचे हायवेचे पैसे आलेले आहेत. ग्रामपंचायतकडे भरपूर निधी उपलब्ध आहे. पण हे फक्त ग्रामपंचायतचे सरपंच असतील, त्यांचे 1-2 ग्रामपंचायत सदस्य केवळ जिथं पैसे मिळतात टक्केवारी तिथलेच काम अगोदर करतात. ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळे इथल्या लेकराला सुविधा मिळत नाहीत. भौतिक सुविधा तर नाहीत. मैदानाच्या किती बाबतीत तर महत्वाचं आपण आहे? मैदान बघितलं. किती महत्वाचं आहे मनोज? मैदान आज शरीर निरोगी आहे तर पुढचे भविष्य आणि पिढी आहे. याला जबाबदार कोण आहे मनोज? एका शब्दात. ग्रामपंचायतचा सरपंच. माझं बी मत तीच आहे. ग्रामपंचायतच्या हलगर्जीपणामुळं जिल्हा परिषद शाळेकडे दुर्लक्ष होत आहे. कारण की सरपंच साहेबांची स्वतः एक संस्था आहे, संस्था चालक असल्यामुळे त्यांनी दुर्लक्ष करत असतील असं माझं म्हणणं आहे. कामं केले म्हणजे काही विकास होत नसतो गावाचा. म्हणजे तुझं म्हणणं फक्त नालीचं काम झालं? नालीचे काम झालेले आहेत, पण ते लवकर झाले, जास्त नाल्यात झाल्यात. नाल्यामध्ये परवडेबल जास्त आहे, रक्कम जास्त शिल्लक राहते काम करणाऱ्या गुत्तेदाराला. आणि 170 मुलं म्हणजे तालुक्यातली खूप मोठी संख्या आहे. जिल्हा परिषद सगळी गरीब लेकर हो आहेत. सर. त्या गरीब लेकरांना न्याय मिळणार नाहीये का? न्याय मिळावा हे आमच्या ग्रामस्थांची इच्छा आहे. इथून पुढे जर नाही झालं तर मनसेतर्फे काही तुझं काही आंदोलन असणार आहे का? मनसेतर्फे आम्ही ग्रामपंचायतला कुलूप लावू. 8 दिवसात जर झाली नाही तर 100% ग्रामपंचायतला कुलूप लावण्यात येईल. ठीक आहे. गरिबांना ह्या लेकरांनी ह्या डुकरांमध्येच खेळायचं का? ह्या लघवी करणाऱ्या तिथंच बसायचं? काय म्हणणं आहे? तर आम्हाला खूप अडचण आहे याची. आमचे विद्यार्थी लहान लहान लेकर इथून येतात. आता तर काय नाही सर, पावसाळ्यामध्ये लेकर अक्षरशः ह्या खड्ड्यामध्ये पडतात, चिखलामध्ये भरतात. मध्ये 2-3 बाया आहेत, त्यांनी साफसूफ करून 2-3दा झालंय. तसेच लेकर घेऊन मी पंचायतला गेलतो, ही लेकरांचा कसं करा म्हणून. सरपंचांनी म्हणले करतो. एकदा केले बी होतं, ट्रॅक्टर लावून साफ केले ते, परंतु ती पर्याय नाही. म्हणून विद्यार्थ्यांना जर आज ग्राउंडची किती आवश्यकता आहे? काय मत आहे? खूप आवश्यकता आहे सर आम्हाला. मागे 26 जानेवारीला हे सगळे गरिबाचे लेकर आहेत म्हणून असं होतंय? 100% सर, ही सत्य गोष्ट आहे. ही गोरगरिबांचे लेकर आहेत म्हणून सरपंच इकडे लक्षात देत नाहीत. आमच्या माध्यमात शेवटी काय शेवटी एवढीच विनंती आहे शासनाला की आमच्या जिल्हा परिषद शाळेला ही लहान लहान लेकरांसाठी ह्याचा काहीतरी पर्याय करून द्यावे. इकडे वॉल बाउंड्री बांधून इकडे गेट बिट बसून द्यावे, जेणेकरून लेकरांचा. जर हे नाही झालं तर पुढे काय असणार? नाही जर झालं तर आम्ही ग्रामपंचायत समोर उपोषण करू, आंदोलन करू. मनसे आमच्या सोबत आहेत, सुरेश शिवाडे आहेत, मनोज सामान्य नागरिक सगळं तुमच्या सोबत आहे सर. जिल्हा अधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात आणीबाणीत सहभागी असलेल्या संघर्ष यात्रेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र आणि शाल देऊन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी काही वयोवृद्ध ज्येष्ठ व्यक्तीही उपस्थित होत्या. त्यांचाही सन्मान त्यांच्या त्याच जागेवर जाऊन करण्यात आला. यावेळी जिल्हा अधिकारी बोलत होते की ज्या व्यक्तींनी, ज्या संस्थांनी कार्यकाळात तुरुंगवास भोगला आणि भूमिगत राहिले आणि लोकशाहीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न केला, अशा कार्यकर्त्यांचा, लेखकांचा, कवींचा, साहित्यकार आणि पत्रकारांचा एक मोठा इतिहास या निमित्ताने इथे मांडला आहे. आणि या कार्यकाळामध्ये ज्यांनी त्रास भोगलाय त्यांना शासनाचं एक्नॉलेज असलेलं प्रमाणपत्राचं वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलं असून या प्रसंगी सर्व संघटना असतील किंवा विशेषतः ज्या लोकांनी या कार्यकाळात काम केलं त्या सर्वांचं अभिनंदन राहुल कर्डिले यांनी केले. भारत एक लोकशाही देश आहे आणि ही लोकशाही आपल्याला फार कष्टातून मिळालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर 1974ला जी आणीबाणी लादली गेली होती त्याच्या संदर्भात एक छायाचित्रांचं प्रदर्शन आज जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयात आपण आयोजित केलं आहे. जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी हे सगळे दुर्मिळ छायाचित्र, दुर्मिळ पत्र, दुर्मिळ सगळ्या प्रेस नोट्स यांचं प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं आहे. आणि त्याचसोबत ज्या व्यक्तींनी, ज्या संस्थांनी या सगळ्या कार्यकाळात तुरुंगवास भोगला किंवा जे भूमिगत राहिले आणि त्यांनी लोकशाहीचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रयत्न केले, असे सर्व कार्यकर्ते, लेखक, कवी, साहित्यिक, पत्रकार, तर एक मोठा इतिहास या निमित्ताने इथं मांडलेला आहे. आणि या काळामध्ये ज्यांनी त्रास भोगला त्यांना शासनाने एक्नॉलेज केलेलं आहे आणि त्यांना कॉम्पेन्सेशन पण शासन या ठिकाणी देत आहे. तर आज त्याच्या प्रमाणपत्राचं वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेलं आहे.
मी या प्रसंगी सर्व संघटना असतील किंवा विशेषतः जे लोक यांनी याच्यामध्ये काम केलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यामध्ये सध्या भूमाफियांनी थैमान घातलं असून असाच एक प्रकार मुदखेड येथे घडला आहे. मुदखेड येथे असलेल्या एका मदरशाच्या जागेवर भूमाफियांनी अवैध कब्जा करून त्या ठिकाणी बांधकाम करण्यास सुरुवात केली. त्या संदर्भात अब्दुल लतीफ मोहम्मद तौफिक यांनी वारंवार नगरपालिकेला लेखी अर्ज देऊन सुद्धा त्यांच्याकडून कुठलीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयामध्ये आपला दावा दाखल केला होता. त्यावर न्यायालयाने नगरपंचायत विभागाला या कामासंदर्भात जोपर्यंत कोर्टाचा निर्णय येणार नाही तोपर्यंत काम बंद ठेवावे असे आदेश दिले. तरी देखील त्या ठिकाणी काम चालूच आहे. त्यामुळे नगर परिषद विभाग कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचं दिसून येत आहे. ये मदरसा हज़रत उमर बिन खत्ताब व सैयदा हफ्सा लील बनात सिद्दीकी ट्रस्ट के तहत चलने वाले ये 2 इदारे हैं. 2018 में वैसे इस इदारे की स्थापना जो हुई थी वो 2005 में हुई थी. 2018 में यहाँ हमारे भाई हाफिज़ अतीक को जो है इस मदरसे का नाजिम बोल के नियुक्त किए थे. लेकिन उस असना में उन्होंने नांदेड़ के कुछ दिग्गजों को लेकर के और जिसमें बड़े बड़े नाम हैं उनको लेकर के जो है इस इदारे को हथियाने की कोशिश की और एक नया ट्रस्ट जो है अल-अमीन चैरिटेबल ट्रस्ट के नाम से इन्होंने बनाया. और ये उनके साथ जो करारनामा हमारा हुआ था ये करारनामे के कागजात है. और उसके बाद से इन्होंने उस मदरसे को हथियाने के लिए पूरी कोशिशें की. गलत तरीके से कागजात तैयार किए. कागजात तैयार करने के बाद जो है मदरसे की बिल्डिंग पे कब्ज़ा करने की ये लोग कोशिश कर रहे हैं. और उसके लिए हम लोग कोर्ट में गए थे. 23 तारीख को कोर्ट का ये निर्णय जो है सो आया था स्टे के लिए, बांधकाम के रोकने के लिए. 24 तारीख को इसी तरीके से नगर पालिका की तरफ से भी नोटिस आई हुई है लेकिन उस पर भी कोई अमल बजावनी नहीं हो रही है. आज 25/6/2025 है लेकिन आज भी जो है कोई कार्रवाई पुलिस स्टेशन में भी हमने दी है, उस पर भी कोई कार्रवाई नहीं हो रही है. और हम उम्मीद करते हैं कि इंशाल्लाह न्यायालय पे हमको भरोसा है कोर्ट का फैसला आएगा हमारे हक़ में इंशाल्लाह और सही फैसला आएगा. यहाँ बच्चों में एक किस्म की दहशत है और दहशत का माहौल है. सब परेशान हैं. पूरा अमला कोई जो है पढ़ाने में दिल नहीं है. गुंडागर्दी और ज़मीन माफियों का यहाँ पे राज है और इस राज को कम से कम ख़त्म करने की ज़रूरत है. रिसोड शहरातून दिनांक 25 जून 2025 रोजी सकाळी 10 वाजता नगर परिक्रमा करून पुढे शिर्डीकरिता रवाना झाली. या पालखीमध्ये शेकडो शाही भक्तांनी सहभाग घेतला होता. 25 जून 2025 रोजी 10 जुलै 2025 असा 15 दिवसाचा प्रवास पूर्ण करून ही पालखी शिर्डी येथे श्री साईबाबा चरणी नतमस्तक होऊन परत रिसोड येथे येणार असून श्री साई सावता भक्त मंडळ रिसोडच्या वतीने या शिर्डीत पायी वारीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावर्षी पालखीचं 12वे वर्ष असून ऋषीमुनीच्या शब्दात सांगायचं झाल्यास या पालखीने एक तप पूर्ण केलंय. रिसोड शहराला ऋषीमुनीचं सानिध्य लाभलं असून या ठिकाणी अनेक ऋषीमुनींचं वास्तव्य होतंय. या गावाला पूर्वीचं ऋषीवड असं नाव दिलं होतं पण पुढे या गावाला रिसोड या नावाने ओळखलं जाऊ लागले. येथील धार्मिक वृत्तीच्या नागरिकांमुळे रिसोड नगरीचं आध्यात्मिक महत्त्व कमी झालेलं नाहीये. आर्थिक आणि सामाजिक न्यायासाठी कार्यरत असलेल्या आसान्य फाउंडेशनचा 4था वर्धापन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर कामाठी रोड नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला असून या कार्यक्रमास राज्यातील तसेच देशातील आसान्य फाउंडेशन सोबत कार्यरत विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्याचा मुख्य अतिथी म्हणून विजय बी वाघमारे प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी उपस्थित राहून फक्त प्रशासकीय सेवा म्हणजेच सर्व काही नसून उद्योजक बना असे मार्गदर्शन आणि आव्हान विद्यार्थ्यांना केलं. यावेळी विशेष अतिथी म्हणून DRM उदय भारती उपस्थित होत्या. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मृणालिनी दहीकर यांनी. आता महाराष्ट्रामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगामासाठी आहे. या अगोदर 1 रुपयामध्ये पीक विमा होत होता. आता तो बंद झाला असून यापुढे पीक विमा काढायचा असेल तर ठरलेल्या दराप्रमाणे काढावा लागेल असा निर्णय शासनाने दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून विमा कंपनीला लाभ होणारा हा निर्णय आहे असे स्पष्ट दिसत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष साडे यांनी.
यवतमाळ, नांदेड, हिंगोली हे 3 जिल्हे पैनगंगा नदीच्या काठावर आहेत. विदर्भ आणि मराठवाड्याची सीमा असलेल्या या भागांमध्ये अतिशय चांगला पाऊस पडला असून या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकरी राजाही सुकवल्या गेलाय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष साडे यांनी. आपल्यासोबत शेतकरी आहेत. कसा झाला पाऊस दादा? लय छान झाला. अमृतावानी पाणी झालं. असं अमृत फिक त्याच्या पुढे. असं काय या पावसामुळे शेतकरी बांधवांना आनंद होत आहे? हो, खूप छान पाऊस झाला. सोयाबीन हे फार साजरी झाली. चला चला, धन्यवाद. उमरखेड तालुक्यासह पळशी, कुप्ती 12, उमरखेड, धाळगाव, मरसो अशा अनेक खेड्यांमध्ये रात्री पावसाची संततधार सुरू होती. बऱ्याच दिवसापासून पावसाची अतिशय कमी प्रमाणात हजेरी होती. पेरणी केलेली पिकं कोमेजून जात होते. दिवसेंदिवस पाऊस लांबत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंताजनक वातावरण तयार झाले होते. परंतु काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन कदम यांनी. उमरखेड येथील महात्मा फुले विद्यालयाला माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाचा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असून या विद्यालयात अखिल कुणबी समाजाद्वारे मोठ्या उत्साहात शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी प्रमोद देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून दिलीप सुरते उपस्थित होते. सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थित कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं असून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पांडुरंग कानकाटे यांनी केले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी. किनवट तालुक्यातील निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा सहस्रकुंड धबधबा हा गेल्या 4 महिन्यापासून पैनगंगा नदी पात्राला पाणीच नसल्यामुळे खंडित होता. पण गेल्या 2 दिवसापासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे हा सहस्रकुंड धबधबा ओसांडून वाहू लागलाय. विदर्भ महाराष्ट्र सीमेवर वसलेला नांदेड जिल्ह्यातील सहस्रकुंड धबधबा हा पर्यटकांसाठी एक पर्वणीच असून गेल्या 2-3 दिवसापासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे निसर्गाच्या सौंदर्यात भर टाकणारा हा सहस्रकुंड धबधबा डोळ्यांचं पारणं फेडतोय. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी परमेश्वर पेशवा यांनी. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.